आज हॉल तिकीट आणायला गेलो, पण जे नाही वाटलं तेच झालं. चला पुढे सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, मी सागर. सकाळ सकाळी या भाऊची ट्रॅक्टरवर चढवण्यासाठी लय मेहनत घेणं चालू होती. पण ते मला बी म्हणे चाल उदरचं करू लाग. पण म्हणलं भाऊ मलाच कॉलेजला नाही, तुला कुठे करून लागू. मग त्याला सांगितलं, घेतली गाडी, निघलो कॉलेजकडे. कॉलेजला आहे ना, मला नारायणला आणि दीपकला जायचं होतं. नारायण तर आला, पण दीपक म्हणे मग काम चालू, मी काही येत नाही. तर नारायण म्हणे चाल म्हणे, जाऊनच पाहू नये किती काम चालू याचं. तिथं पोहोचलो भाऊ वावरामध्ये. तर तिथं आदरकीचे मुकरदम भेटले भाऊ आणि विकास भाऊ वीटच भेटून गेला. त्याला भेटलो आणि दीपकला विचारलं, तर त्याचं काही जमत नव्हतं. त्यानं कॉल करून पण विचारलं. ते म्हणे तुम्ही जा म्हणे, मी नंतर येईल म्हणे. मग काय निघलो आम्ही दोघं कॉलेजकडे. आता गाडीची सर्व्हिसिंग केली तर गाडी भारी चालवली. तर आम्ही 60च्या जागी 90च्या स्पीडनं कॉलेजला पोहोचलो. आम्ही 90च्या स्पीडनं आलो. इथल्या दमानं आलो ना, तर डायरेक्ट गाडीचं डंपर तर पुरं वाकून गेलो बाई. म्हणलं आता घरामध्ये घेतच नसते आपल्याला. इकडं मध्ये गेलो तर सरचं आहे ना, तर हॉल तिकीट वाटणं चालूच होतं. सरला लगे पटकन दिवशी नाव सांगितलं, सरनं आमच्या हॉल तिकीट काढून दिली. काय बाई त्याच्यावर मग फुटूच नव्हता ना, हेच तर वाटलं नव्हतं आम्हाला होणार नाही म्हणून. तेच झालं बा. सरला विचारलं कसं सुधारायचं. सर म्हणे ज्या दिवशी पेपर त्या दिवशी या म्हणे तुम्ही, मग सांगतो म्हणे. चला येतो आम्ही पेपरच्या दिवशी. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या.